क्षमा खरात तुमचं माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत करत आहे. आज आपण आलेलो आहे ताईकडे. ताई, तुमचं गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये? आमचं गाव परभणी जिल्हा, हिंगोली तालुका, बोराळ माझं माहेर आहे, हिंगोलीजवळ आहे. अच्छा. ताई आपल्याला तिथले एक त्यांच्या आजीसोबत जे घडलेलं आहे ते सांगणार आहेत. तर आपण ऐकूया ताई काय सांगतायत ते. बोला. म्हणजे धनाचा विषय आहे तो. हां माझी आजी सांगत होती अशी हां की ती त्या टायमाला खूप लहान होते, जेव्हा कसं लहान मुलांना गोष्टी वगैरे सांगतात असं, हां पण ती रिअल झालेली गोष्ट माझी रिअल घटना आहे. रिअल घटना झालेली सांगत म्हणजे होती. खरी घटना घडलेली. हा. त्यावेळेस काय असं समजत नव्हतं की धन काय काय काय. हां, ते गुप्तधन वगैरे. हा, गुप्तधन वगैरे असं. हां. म्हणजे मराठी लोक होते, ते बाजूला राहत होते. आणि तिला एक मुलगी एक मुलगा होता. अच्छा. मुलीचं लग्न बाकी होतं, मुलाचं झालेलं. मुलगी छोटी होती, हम्म. पण त्यांचं वावर घरापासून खूप लांब होतं. हां कधी बैलगाडीने जायचे तर कधी कसे जायचे. हां आणि ही बिचारी दुपारी सर्वांचं जेवण वगैरे बनवायची. हां. कोण? पुरुष जी नवीन लग्न करून आलेली अच्छा. मुलगी, त्यांच्या मुलाचं लग्न नवीन तिचं झालं. नाव होतं राधा. आणि तिचं नाव रिअल राधाच आहे, मेली बिचारी. हां. ती नंतर पाठवून जेवण वगैरे घेऊन जायची सर्वांना, सून म्हणून. सून म्हणून. हां. ती उशिराने जायची, बाकी सर्व शेतात जायचे. हम्म. मग ती कशी एकटी आहे, ते छोटंसं झाड आहे, मोठं नाही, पळसाचं झाड आहे. पळसाचं झाड. पळसाचं झुडूप आहे छोटंसं. हां. त्या झाडाखाली रोज येता जाताना तिला तिथून आवाज यायचा, मी येऊ, बस एवढंच, मी येऊ. हां. 3-4 वेळा मी येऊ. हम्म. ती इकडे तिकडे फिरून बघायची, पण कोण दिसायचं नाही, फक्त मी येऊ एवढाच आवाज. मग पण मग ती घाबरली ना, कारण नवीन सून नवीन आलेली. नवीन नवरी होती. तिला वाटलं कारण का असं जर मी बोलू तर घरचे काय म्हणतील, की कोणतरी म्हणजे असं बरोबर आहे. गलत कारण की नवीन ठिकाणी गेलं तर आपण किती हे होत होतं. गलत असेल असं. एक मिनिट. मग रोज म्हणायचं मी येऊ. हा, असे 8-15 दिवस लोटले, पण शेवटी तिला काय राहूनच. हां मग त्या वेळेला काय फोन नव्हते, ती आईला फोन करेल किंवा काय. हां हां त्यामुळे ती नाही विलाजाने तिने सासूला सांगितलं. हां. ती म्हणे आता रोज असं असं, की मला रोज त्या झाडाखालून, आणि झाड मोठं नाही, एवढं छोटंसंच असं. हां. तिकडे आमच्या गावाला झुडपं म्हणतात, झाडं झुडपं छोटे छोटे. त्या झुडपातून म्हणे मला कोणतरी म्हणतं की मी येऊ. ती म्हातारी अशी थोडी जाणकार असेल, तर जुन्या लोकांना माहिती असतं काय कसं. ती बोलली ठीक आहे, उद्यापासून मी तुझ्या बरोबर येते. ज्या दिवशी सासू आणि सुना दोघी गेल्या, डोर ओढून घे. दोघी सासा सुना गेल्या, त्यावेळेला ते काहीच बोललं नाही. परत येताना पण सासू संगती आली, तेव्हाही काहीच बोललं नाही. मग ती सासू समजून गेली की हे हिचंच आहे, म्हणजे हिच्या नशिबामध्ये आहे. ती पहिली लोक ते काय म्हणतात ना, बोलायचे, ज्याच्या नशिबात हां, असते हां, त्याच्या असं त्याला काहीतरी. हां. मग ती उद्यापासून बोलली, बाळा मी येत नाही आणि तू काय त्याच्याकडे लक्ष देऊ नको, आणि जे कुणी असेल ना त्याला डायरेक्ट म्हण ठीक आहे तू ये. हां. हां. मग त्या सुनेने ऐकलं सासूचं. आता सासू बोलली, पण तर तू ये. असं म्हणतात की ये म्हणलं तर त्याला काहीतरी भग पाहिजे असतोय. मग तेच घडलेलं आहे पुढे, अच्छा. बरं, बोला. तेच पुढे घडलेलं आहे. हां. ही उद्या जाताना तिला परत ते तसाच आवाज 2-3 वेळा, हां. की मी येऊ, मी येऊ. हां. आणि सासूने सांगितलं होतं, जशी तू पुढे चालली आहेस हां. तशीच बोल. हां. तर ती म्हणजे पाठी वळून बघू नको, हां. सरळ पुढे चाल आणि त्याला म्हण तू ये. हां. हा, अरे बापरे. तिने आपण तसंच केलं. आता ती मुलगी आता काय पहिल्या वेळेस तर किती छोट्या छोट्या वयातच लग्न करून टाकत होते. ते लग्न छोट्याच वयात झालेले करत होते, पण ह्या भानगडी जास्त करून मुलींना माहिती नव्हत्या. हां, ह्या हां. म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना जास्त माहिती असतं बरोबर यातलं. मग ती तशीच बोलली, ठीक आहे म्हणे, कोण आहेस बाबा, ये. हां. ये म्हटल्यानंतर तिच्या समोर आलं, म्हणतात काहीतरी विचित्र, एकदम विचित्र काहीतरी माणूस होता, कुत्रा होता, काय होतं तिलाच नाही समजलं, काहीतरी होतं. हं. पण तिने म्हणती मला असं अचानक पटकन समोर आलं आणि पटकन गायब झालं. हां. म्हणजे समजलं नाही की नक्की कोण होतं, त्या बाईला समजलं नाही. हां. तिने हे प्रकार जाऊन घरी सांगितलं की असं असं झालं, हां. असं असं झालंय. तर मग परत तिथे तिने ते कोणते बाबा लोक असतात नाही का, हां. ते काय म्हणतात, साधू बाबा साधू काहीतरी बाबा. म्हणतात त्यांना, ती बाई तिथे घेऊन गेली. हां. सासू हिला सांगितलंच नाही. हां. मग त्या लोकांनी सांगितलं इथे धन आहे आणि याला तुमची सून पाहिजे. अरे बापरे. हां.
मग तिला काय काय तिला त्या म्हणजे काहीतरी टोपली भरून काहीतरी द्यायचं होतं, अन्नदान काय म्हणतात त्याला, करंजा, भजे, पुऱ्या, अच्छा, तळीव ताळी, खीर, तळीवमळी. हा, हे असं काहीतरी. तळीवमळी. ते आता बरेच वर्षे लहानपणी माझी आजी सांगायची, आता माझी आजी हाय पण नाही अच्छा. मेली. हे सगळं टोपलं भरून दिलं. तिच्या अंगाला हळद लावली रमा, हळद अरे लावली बापरे, तिला त्या एकदम मुलीला? मुलीला बाई. सुनेला तिला नवरीसारखं सजवलं, फक्त मुंडावळं बांधायचे राहिले होते. म्हणजे त्या सासूने बळी द्यायला न्याय लागली. हा. तिच्या डोक्यावर ते बापरे. तळीवचं टोपलंच पूर्ण दिलं डोक्यावर आणि पाठवली. हे शेतात नाही म्हणे, सांगितलं नाही तिथे नाही म्हणून, जा म्हणे हे तू वावरात घेऊन जा. का मग त्यानंतर बोलतात की ती जाग्यावरच ती मेली, हा. मुलगी जाग्यावर मेली. पण ते ना गुप्तधन. धन भेटलं, गुप्तधन भेटलं नाही आणि काहीच भेटलं नाही. मग ते बाबा लोक, ते साधू लोक होते ना, ती लोक धन काढायला आले. ती लोक अरे धन बापरे. काढायला आल्यानंतर हा. जेव्हा ते खोदत होते ना, हा. ते खोदत असताना म्हणतात इथे खोदलं का ते तिकडे आवाज यायचा, तिकडे हा. खोदलं का तिकडे आवाज यायचा. अरे बाप. पण मग ते त्या शेवटी धन तिथे भेटलं नाही, भेटलं नाही. आणि मग ज्या वेळेला तिला तिचं मयत वगैरे आणलं ना, तिथून बॉडी वगैरे उचलून आणली ना, तर तेच धन ह्यांच्या जात्याखाली भेटलं. गावाला जाते दळण दळायचे बघ, त्या जात्याखाली ती अशी काहीतरी गुंडी म्हणतात गावाला, एवढीशी गुंडी भेटली. गुंडी, चरवी, हा, पण जेव्हा धनाची चरवी. हा असं आमच्या गावाला गुंडी म्हणतात त्याला, हा, असं गुंडी. एवढं सारं असतं कळशीसारखं. हा. ते भेटलं. पण ते भेटलं, ते जातं काहीतरी नाही का, ते टाके मारायला खोलतात, हा, 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 त्याला हा. असे छेनी हातोडीने टाके वगैरे मारतात बघ, ते पाळूला जाते हा, मारतात ते एकदम मऊ छेनी झाल्याच्या हातोडीने. हा, त्या वेळेला ते काढलं, तेव्हा ते भेटलं. तेव्हा भेटलं, ती कळशी बघितली, सासू पण मेली. दोघे ते घर आत्ता वस पडलेले, आता अरे सध्या आहे. बापरे. म्हणजे आता सध्याही आहे तिथं? हा, आणि सध्या म्हणजे त्या घरामध्ये माझ्या काय? वायरात बुर्ज आहेत, मोठे मोठे बुर्ज म्हणतात बघ गावाला. हा, हा. ते कसले बुर्ज? गडी, गडी. व्हाईट मातीची पांढरी हा, माती गडी असते. म्हणतात ना त्याला. ते आता पण आहे. हा. हो, अरे मोठे बापरे. मोठे बुर्ज आहेत, खूप जुना गाव आहे ना आमचं. हा. तिथे धन, त्या बुर्जांमध्ये पण भरपूर धन आहे. लोक काढायला घाबरतात, कोण काढतं कोण नाही पण काढत. मग त्या घरात मध्ये कोणाची जाण्याची हिंमत आणखीन बी नाही? नाही नाही, असंच घर पडलेलं आहे ते. म्हणजे आणखीन बी तिथं धन आहे म्हणायचं तुम्हाला? त्या आहेच जाताखाली म्हणजे दिसलं तिला? आणि मग कोणी सांगितलं बरं? ती मेल्याच्या नंतर मग कोणी सांगितलं की तिला नाही, ते ते उघडच दिसलं? पडलं ना बा रमा. हा. हो, सगळ्या गावानी पाहिलं ते, पूर्ण गावानी पाहिलं, माझ्या आजीने सुद्धा पाहिले. अरे बापरे. म्हणजे काय होतं नेमकं, कसं काय होतं? त्याच्यामध्ये काय, हा सोनं म्हणतात, आणि म्हणजे मोती असतात ना, आपण मणी असतात व्हाईट व्हाईट, हं. असे मोतीच्या माळा होत्या म्हणतात. हं. सोन्याचे काही दागिने होते. ते काय काय होतं एवढे क्लिअर Coin माहिती वगैरे. नाही. ते कॉईन वगैरे नाही माहिती. माळा होत्या, हा. म्हणजे नाही का त्या अशा एक दाण्यासारख्या अशा जाड्या जाड्या सोन्याच्या माळा असतात त्या होत्या. मोतीचे हार होते म्हणतात. बांगड्या वगैरे, फक्त दागिने होते. दागिने होते. आतमध्ये काय होतं माहिती नाही. बापरे. ही सत्य घटना आहे. आणि आणखीन बी ते घर वसच पडलेलं आहे. अजून आहे घर. कारण की मग नंतर भेटलं म्हणलं, मग त्यांनी समज त्या म्हणजे तिचा हेच नाही करायला पाहिजे. त्या घराजवळ आता सध्या तुला सांगते, हा. गाई जरी सोडल्या ना, त्या घराजवळ जात नाही. काय बात तुला करता? देऊन दाखवते, चल कधी. मी तर नाही येणार. कारण की मी आता सध्या आहे रमा ते का, हा. कोण नाही जात. पडलं असेल मग सगळं. अर्ध पडलं, झडलंय, पण ते घर पडत नाहीत लवकर. ते बुर्जाच्या मातीने घर बनवले. सिमेंट पेक्षा जास्त मजबूत माती असते माहिती. आणि ज्या घराला एवढ्या मोठ्या मोठ्या अशा खांब आहे त्याच्या सागाच्या खांब. ते काही म्हणजे पडल्यासारखं आहे, अर्ध काही म्हणजे कोसळलंय काही असं, पण ते घर जसं आहे तसंच आहे. अरे तर बापरे. साईडचं जरासं नाही का, थोडं जसं थोडं प्लास्टर कसं पडतं थोडं थोडं अच्छा. असं. तुला सांगते ना, गाई बैल सुद्धा जात नाहीत त्या घराजवळ, बापरे. अजिबात नाही. म्हणजे असं त्याच्या आणखीन म्हणजे सर्वांच्या मनामध्ये आणखीन बी ते धाकच आहे ना, की तिथे तिथून. जास्त बोलतात आता. हा? तिथे धन जास्त बोलतात. हा. आमच्या गावामध्ये सर्वांनाच माहिती. माझा आज्या वैद होता. अरे बापरे. म्हणजे माझ्या बापाचा बाप, माझ्या वडिलाचे वडील, हा. ते वैद होते. त्यांनी ते पण कोणी म्हणजे किती मोठा वैद आला तरी ते काढू शकत नाही. नाही, काढू शकतात लोक, पण तिथे जायला गाववाले हिंमतच करत नाहीत, बाहेरच्यांना येऊ देत नाहीत. कारण त्यामुळे जर आम्हाला धोका झाला तर. बरोबर. आणि आमचा गाव म्हणजे माझं माहेर, हम्म. त्या गावामध्ये कुठला समाज नाही असं नाही. तेली आहे, वाणी आहे, कुणबी आहे, चांभार आहे, कुंभार आहे, म्हणजे प्रत्येक जातीचे लोक तिथे आहेत.
प्रत्येकाचे वाडे आहेत. कुंभारवाडा, चांभारवाडा, म्हणजे असे प्रत्येकाचे वाडे, बुधवाडा, तेलीवाडा, मांगवाडा, हे सगळे लोक आहेत. अरे बापरे. ही सत्य घटना आहे, याच्यामध्ये काही खोटं नाहीये, कारण की त्यांच्या आजीच्या देखतची कहाणी त्यांनी पण ऐकलेली आहे. आणि ते अजून आहे. आणखीनही ते घर तिथेच आहे, तिथं कोणी जाण्याची हिंमत नाही. माणसाचं तर सोडा, तिथे गाई बैल वगैरे पण जात नाही, साधी कोंबडी सुद्धा जात नाही तिथं, घराजवळ जात नाही. माहित नाही काय आहे तिथे. आहेच म्हणजे धनच आहे, अजून आहे धन, आहेच बोलतात सर्व, आहेच आहे तिथे धन. तर कशी वाटली तुम्हाला ही? कोणत्या याच्यातली म्हणलं गावाचं नाव? बोराळा, बोराळा गाव, तालुका हिंगोली, जिल्हा परभणी. जिल्हा परभणी, हिंगोली या तालुक्याच्या ताई आहेत. आणि ही सत्य घटना आहे, काही खोटं नाही आहे. चला परत भेटू अशाच काहीतरी खबरीसोबत, आणि भेटू परत. चला बाय बाय.